गाडी भरताना जात असताना त्यांचं आहे ना गाडीचा खाली येऊन मृतदेह झाला. दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत होते त्यापर्यंत नंतर मृतदेह झाला 3:30 वाजता. 3:30 वाजल्यापासून रात्रभर तिथे आम्ही बाहेरच परेशान. पंचनामा करताना पोलिसांना पण खूप त्रास दिला. नंतर सकाळचे 2 वाजेपर्यंत आम्हाला रात्र तर गेली पण दिवसा पण आम्हाला बॉडी द्यायला तयार नव्हती. सकाळच्या 2 वाजता मग दुपारनंतर 2 वाजता आम्हाला बॉडी देण्यात आली. आम्हाला सरकारला लाज वाटली पाहिजे इथल्या राज्यकर्त्यांना. सध्या निवडणुका आहेत, निवडणुकांचा अजेंडा असतो की आम्ही तालुक्यामध्ये रोजगार देऊ, आम्ही लोकांना स्थलांतरित होऊ देणार नाहीत, याच ठिकाणी रोजगार आम्ही देऊ आणि या ठिकाणी मोठमोठे उद्योग आणू असे राज्यकर्ते असतील किंवा मग सगळ्याच राजकीय पक्षांची लोकं असतील. हे भडीमार आश्वासनांचा चालू आहे. लक्षात घ्या, जिंतूर तालुक्यातले 50,000च्या वर लोक ही पोट भरण्यासाठी बाहेर गेलेली आहेत. कसल्या विकासाच्या गप्पा आहे सरकार करते आणि कसले तुम्ही दावे करताय. सध्या निवडणुका सुरू आहेत, आश्वासनांचा भडीमार होतो लोकांवरती. ही जर माणसं अशी तालुक्यातली मरत असतील तर तुम्हाला नैतिक अधिकार नाही आहे लोकांना मतं मागण्याचा. बंद करा. एका जीवात खेळताय तुम्ही. 6 लोक त्या कुटुंबामध्ये होते, 3 लहान मुली त्या महिलेला आहेत. अवघं 30-32 वर्ष वय असणारी ही महिला, ऊसतोड कामगार असणारी महिला, या जिंतूर तालुक्यातली एक लाडकी बहीण पोट भरण्यासाठी गेली होती आणि तिला तिचा बळी द्यावा लागलेला आहे. थोडी जरी शरम वाटत असली तर या प्रकरणामध्ये न्याय झाला पाहिजे एवढीच अपेक्षा. सहकार नमस्कार, मी पत्रकार रत्नदीप शेजावळे, जागर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. आज सकाळी मी पेपर वाचत होतो आणि पेपर वाचताना एक आकडेवारी समोर आली होती की जिंतूर तालुक्यामधले मायग्रेशन करणारे लोक किती आहेत, जे पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला जाणारे किंवा बाहेर गावांमध्ये बाहेर जिल्ह्यांमध्ये स्थलांतर करणारे लोक किती आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं नाशिक, पुणे, मुंबई, सुरत या ठिकाणी हे लोक आपलं पोट भरण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह गेलेले आहेत. आणि ऊसतोडीचा सध्या सीझन चालू आहे. ऊसतोडीसाठी जिंतूर तालुक्यातली आकडेवारी जर आपण पाहिली तर ती भयंकर आकडेवारी आहे. म्हणजे प्रत्येक गावातून काही माणसं ऊसतोडीसाठी गेलेली आहेत, त्यांच्या कुटुंबासहित गेलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात प्रत्येक गावातून म्हणजे आता सध्या निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकांचा जर एकंदर आपण अभ्यास केला तर एका गावातल्या एका सर्कलमधून जवळपास 5 ते 6 हजार लोक हे बाहेर राज्यामध्ये आपलं पोट भरण्यासाठी गेलेले आहेत. आणि एक महत्त्वाचं या ठिकाणी येण्याचं माझं कारण असं आहे की कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील काकती नावाचं एक गाव आहे. त्या काकती नावाच्या गावामध्ये राजेगावचे जवळपास 10 ते 12 कुटुंब हे ऊसतोडीसाठी गेलेले आहेत. आणि एक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे की राजेगावची एक कल्पना राठोड नावाची एक महिला आहे, तिचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. नेमकं काय प्रकरण घडलं होतं आणि काय घटना होती हे सांगण्यासाठी त्यांचे जे धीर आहेत ते माझ्यासोबत आहेत. काय घडलं होतं आणि काय प्रकरण आहे सगळं सविस्तर सांगा. गाडी भरताना जात असताना त्यांचं आहे ना गाडीचा खाली येऊन मृतदेह झाला. दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत होते त्यापर्यंत नंतर मृतदेह झाला 3:30 वाजता. 3:30 वाजल्यापासून रात्रभर तिथे आम्ही बाहेरच परेशान. पंचनामा करताना पोलिसांना पण खूप त्रास दिला. नंतर सकाळचे 2 वाजेपर्यंत आम्हाला रात्र तर गेली पण दिवसा पण आम्हाला बॉडी द्यायला तयार नव्हती. सकाळच्या 2 वाजता मग दुपारनंतर 2 वाजता आम्हाला बॉडी देण्यात आली. आम्हाला सरकारला एवढंच मान्य आहे की आम्हाला आर्थिक मदत करावी, कारखान्याने इन्शुरन्स वगैरे आमचे क्लेम करावे, कारण की भावाला 4 मुलं आहेत.
तर सगळे चिमुकले बारीक बारीकच आहात. चार मुली आहेत, एक मुलगा हो. त्यांचं शिकण्याचं सगळं याचं हे सरकारनं आर्थिक मदत करावं. नेमकं मला हे सांगा की प्रकरण काय होतं, घटना कशी घडली होती? तुम्ही सांगताय की त्यांचा मृत्यू झाला, मृत्यू कसा झाला ते सांगा. आम्ही आहे ना ऊसतोड कामाला जात होतो, म्हणजे गाडी भरण्यासाठी जात होतो. त्यांच्या वेळेस त्यांचं ट्रॅक्टरवरनं पडून मृत्यू झाला त्यांचा. ऊसतोड म्हणजे गाडी भरण्याला जाताना ऊसतोड आम्ही भरायला जात होतो त्यावेळेस मृत्यूदंड झाला त्यांचा. पोलिसांनी काय त्रास दिला? तुम्ही सांगितलं की पोलिसांनी तिथे त्रास दिला. काय त्रास झाला पोलिसांकडून तुम्हाला? पोलिसांना असं झालं की साहेब तिथे आम्हाला पंचनामाच्या वेळेस 2दा-3दा असं पंचनामाला हे केला. परत अजून रात्रभर ज्यावेळेस आम्हाला संध्याकाळीच निघणार होतं, आमचं 3:30 वाजता हे जर मृत्यूदिवस झालं, त्यानंतर आम्हाला रात्रभर तिथे ठेवण्यात आला. आम्ही रात्रभर त्या बेळगावमध्ये आम्ही दवाखान्याच्या बाहेर आम्ही बसून राहिलो. त्यानंतर सकाळी 8 वाजता येतो, 9ला येतो, 10 वाजले तरी पण काय आले नाही. त्यानंतर 10 वाजल्याच्या नंतर आले, त्यानंतर त्यांची प्रोसेस चालू झाली. त्यानंतर आम्हाला आहे ना 2 वाजल्या तिथनं म्हणजे द्यायला बॉडी देताना आम्हाला 2 वाजले. आम्ही खूप प्रयत्न केला लवकर घेण्यासाठी घरी, पण लवकर आलो नाही. दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही 2ला आलो. 2ला येऊन बी आम्ही घरी थांबलो, तर लेकरं बाळं रडणे म्हणजे खूप त्रासही झाला. त्यांचे मालक काय करतायत आणि किती लोक आहेत कुटुंबामध्ये? कुटुंबामध्ये भाऊला 4 मुलं आहेत, वहिनी 1 आणि भाऊ ट्रॅक्टर चालवतो. असे सगळे मिळून 6 कुटुंब होते. त्यापेक्षा 1 वहिनी आता वारलेली. काय वय होतं यांचं? वय काय 32-33 असेल. वय खूप कमी आहे. वय 32-33पर्यंत त्यांचं वय होतं. पोस्टमॉर्टमसाठी काय अडचणी आल्या तुम्हाला? पोस्टमॉर्टमसाठी अडचण हेच आहे, तो लागलं फक्त की का जे पोलीस स्टेशनला ते पोस्टमॉर्टमसाठी ते PM पंचनामा करतात, त्यावेळेस त्यांना बॉडीचे पंचनामा करतात, त्यावेळेस ते येण्यासाठी राजे नव्हते. येण्यासाठी म्हणजे 8 वाजता येतो, 9ला येतो, 10ला येतो. ज्यावेळेस रात्रभर ठेवून आम्हाला ठेवलं, त्यावेळेस म्हणले सकाळ आता 6च्या नंतर काय पंचनामा होत नाही, अशी शासनाची ही आहे असे बोलले आम्हाला. तसं त्यावेळेस रात्रभर थांबलो. दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत थांबलो. 2 वाजता दिली. मग अत्यंत विदारक अशी घटना आहे. आणि तुम्ही सगळं काय तर ऐकलं, त्यांचे दीर मला सगळी ही हकीकत सांगत होते. लाज वाटली पाहिजे इथल्या राज्यकर्त्यांना. सध्या निवडणुका आहेत, निवडणुकांचा अजेंडा असतो की आम्ही तालुक्यामध्ये रोजगार देऊ, आम्ही लोकांना स्थलांतरित होऊ देणार नाहीत, याच ठिकाणी रोजगार आम्ही देऊ आणि या ठिकाणी मोठमोठे उद्योग आणू, असे राज्यकर्ते असतील किंवा मग सगळ्याच राजकीय पक्षांची लोक असतील. हे भडीमार आश्वासनांचा चालू आहे. लक्षात घ्या, जिंतूर तालुक्यातले 50,000च्या वर लोक ही पोट भरण्यासाठी बाहेर गेलेली आहेत. कसल्या विकासाच्या गप्पा आहे सरकार करते आणि कसले तुम्ही दावे करताय? सध्या निवडणुका सुरू आहेत, आश्वासनांचा भडीमार होतो लोकांवरती. ही जर माणसं अशी तालुक्यातली मरत असतील तर तुम्हाला नैतिक अधिकार नाही आहे लोकांना मतं मागण्याचा. बंद करा. एका जीवात खेळताय तुम्ही. 6 लोक त्या कुटुंबामध्ये होते, 3 लहान मुली त्या महिलेला आहेत. अवघं 30-32 वर्ष वय असणारी ही महिला, ऊसतोड कामगार असणारी महिला, या जिंतूर तालुक्यातली एक लाडकी बहीण पोट भरण्यासाठी गेली होती आणि तिला तिचा बळी द्यावा लागलेला आहे. थोडी जरी शरम वाटत असली तर या प्रकरणामध्ये न्याय झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा. सहकारी शेख रहीमसह रत्नदीप शेजावळे, जागर न्यूज, जिंतूर, परभणी. गावातले लोक जमलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्ही जर बघताय तर एक बोर्ड लिहिलेला आहे. प्रत्येक बोर्डवरती काहीतरी लिहिलेलं आहे बघा. व्यवस्थेनं केलेला मर्डर. हे कशासाठी आम्ही म्हणतो इथे, कारण ह्या ज्या महिला आहेत, कल्पना ज्या ताई आहेत, ह्या एक इथे राजेगाव म्हणून गाव आहे आणि तिथल्या खूप गरीब घरातून येणाऱ्या त्या महिला आहेत. त्यांचं घरदार चालवण्यासाठी ते कर्नाटक येथे ऊसतोड कामासाठी गेले होते आणि कर्नाटकला गेल्यानंतर एक अशी दुर्दैवी घटना झाली की त्यामध्ये त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. बरं, ही जीव कशामुळे गमवावा लागला हा भाग वेगळा, परंतु त्यांचा जीव गेल्यानंतरही त्याच्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून त्यांच्या नवऱ्याला त्या FIRमध्ये त्यांचं नाव टाकण्यात येतं. म्हणजे एक दुःख कमी होतं जे की दुसरं दुःख त्यांना देण्यात आलं. आणि तुम्हाला सांगतो, 13 सप्टेंबर 2019ला महाराष्ट्रामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आलं. त्याच्यामध्ये ऊसतोड कामगार, परंतु तुम्ही जर ग्राउंडवर बघितलं तर कोणत्याही गोष्टीची तरतूद पूर्ण झालेली नाही आहे. आणि असाच गोरगरीब समाजाच्या लोकांचा मृत्यू, पोट भरण्यासाठी मृत्यू होतो आणि आपली सरकार शांत राहते. त्याच गोष्टीचा विरोध करण्यासाठी इथे सगळे लोक जमलेले आहेत आणि कॅन्डल लावून एक शांतपणे आम्ही विरोध दर्शवतोय की त्या महिलेला, त्या गोरगरीब परिवाराला न्याय भेटला पाहिजे. एक तर त्यांचा मृत्यू झाला, त्यांना कोणत्याही प्रकारचं कंपन्सेशन भेटलेलं नाही आहे.
त्यातल्या त्यात त्यांची जी बॉडी आहे ती देण्यासाठी त्यांना रात्रभर तंगवण्यात आलं तिथे. त्यांच्या परिवाराला रात्रभर तिथे वाट बघत बसावी लागली दवाखान्याच्या बाहेर, तरी त्यांना त्यांचं मृत्यूदेह देण्यात नाही आलं. त्याच गोष्टींचा विरोध करण्यासाठी आज इथे आम्ही आहोत. आमची एकच मागणी आहे महाराष्ट्र सरकारला की महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये दखल घ्यावी आणि कर्नाटक गव्हर्नमेंटसोबत बोलून ती FIR एक तर रद्द करावी. त्या महिलेला न्याय भेटला पाहिजे, त्यांना कंपन्सेशन भेटलं पाहिजे आणि ज्या गोरगरीब महिला गोरगरीब परिवार जे जातात तिथे ऊसतोड कामगारासाठी, त्यासाठी जे महामंडळ तुम्ही निर्माण केलेलं आहे त्या महामंडळाच्या तरतुदी ग्राउंडवरती लागू करावी, हीच आमची एक बेसिक मागणी आहे. हे शांततेने आम्ही आव्हान करतोय सरकारला. याच्यानंतर वेगळ्या माध्यमातून आंदोलन होऊ नये यासाठी सरकारने गंभीर याची दखल घेण्यात यावी, हीच आमची मागणी आहे. धन्यवाद. आज आमच्या ताई कल्पनाजी राठोड यांच्यासोबत जी घटना कर्नाटक येथे घडलेली आहे, म्हणजे उसाला जाण्याचा सर्वात मोठा जर कारण आम्ही जर तिथं त्या गावकऱ्यांना विचारलं तर त्याच्या मुलीचं लग्न एक 5 महिने अगोदर, एक बंजारा समाजाची महिला आहे ती, 5 महिने अगोदर त्या महिलेच्या मुलीचं लग्न झालं. त्या लग्नासाठी कर्ज उचललेलं होतं, पैसे उचललेले होते, तर लोकांचे कर्जाचे पैसे फेडण्यासाठी ते ऊसतोडीला गेले. ऊसतोडीला गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांना अपेक्षा काय असते की बाबा जर आमच्या परिवारातले लोक जात असतील तर सुख आणि स्वरूप आमच्या परिवाराचे लोक वापस पाहिजे. पण सध्याची कंडिशन अशी नाही आहे. आम्ही पाठवतो घरच्यांना आणि तिकडून जर तिकडून येते तर ती एक बॉडी येते आणि ती बॉडी पण आणण्यासाठी त्या पोलीस स्टेशनमध्ये एवढा त्रास देतात की आज ॲक्सिडेंट झाला आणि दुसऱ्या दिवशी ती बॉडी आम्हाला देतात आणि ती FIR वगैरे पण त्याच परिवारांच्या सदस्यावर केली जाते. म्हणजे कित्येक दिवस बंजारा समाज त्याच गोरगरिबावर अन्याय होणार. आज तुम्ही बघा 70 ते 80% बंजारा समाजाचे परिवार हे ऊसतोडीला जातात. त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांना एकतर जेवायला भाकर नसते त्या कारणामुळे जातात, रोजगार नाही त्या कारणामुळे जातात, घरामध्ये शिक्षण नाही, आरक्षण नसल्यामुळे मुलांना शिकवण्यासाठी जो व्याजाने पैसे घ्यावा लागतो, शेती विकावं लागते, नाहीतर मग शेवटचा ऑप्शन असतो तो ऊसतोड. आणि त्याच्याच हे लोक परिवार गोरगरीब परिवार ऊसाला जातात आणि तिथं अशा प्रकारे घटना घडतात. पण ते घटना घडली, ठीक, देवाची कृपा होती, त्यांना आम्ही वापस आणू शकत नाही. पण ही सरकार काय करते, ही सरकारचं काम काय की बाबा जर आमच्या स्टेटमधले लोक दुसऱ्या स्टेटमध्ये कामाला जातात पण त्यांची काळजी घेणारं कोणती सरकार असली पाहिजे, हे स्टेट गव्हर्नमेंट असले पाहिजे. आतापर्यंत आम्ही खूप प्रेमाने इथं आम्ही श्रद्धांजली देत आहे त्या ताईसाठी. पण येणाऱ्या काळामध्ये जर त्या ताईंना आणि त्यांच्या परिवारांना जर न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये या सरकाराचा ओपनली आम्ही विरोध करू.